नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रथमेश वांद्रे. आज आम्ही आणि माझे मित्र कर्जतचा जलसा फार्म हाऊस आहे तिकडे एक जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तुम्हालाही जेव्हा कधी फिरायला जायचा वेळ असेल किंवा टाईम असेल तर स्पॉट असेल तर हा जलसा रिसॉर्ट या फार्म हाऊस आहे, तिथे जाऊन नक्की व्हिजिट करा. व्हिडिओमध्ये पूर्ण बघा. जलसा फार्म हाऊसचा आज मी व्हिडिओ पूर्ण बनवतो आणि मला दाखवायचा प्रयत्न करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तिकडे जाऊन भेट देण्याचा नक्की प्रयत्न करा. चला तर मग डायरेक्ट आता आपण रिसॉर्टमध्ये फार्म हाऊसमध्ये भेटू. आता आम्ही पनवेलला आलो आहे. पनवेलला आल्यानंतर थोडा रेस्ट करतो आहे आणि आता येवले चाय पितो आहे. चला मग बघू माझ्या मित्रांबरोबर. नमस्कार मित्रांनो, आमच्या ग्रुपचा टायगर शॉप तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही आमच्या ग्रुपचा टायगर शॉप. हा आमचा मेन रायडर आहे. त्यांचं नाव आदित्य आहे. ही मोठी मूर्त विठ्ठलाची बघून खूप छान वाटलं. नमस्कार मित्रांनो, फायनली मी जलसा फार्म हाऊसला पोचलेलो आहो. आता बघूया, तुम्हाला मी दाखवतोच काय काय आहे जलसा फार्म हाऊसमध्ये. माझ्या पाठी बघू शकता, मी जस्ट आता गाडी पार्किंग करून इंटरेस्टला उभा आहे आणि तुम्हाला मी दाखवतो. तर तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघा. नमस्कार मित्रांनो, बघू शकता जलसा रिसॉर्टमध्ये आता मी तुम्हाला गार्डन दाखवतोय. गार्डन खूप मोठा होता आणि इथे जवळजवळ 5-6 ग्रुप आरामात एन्जॉय करू शकतात. क्रिकेट वगैरे सर्व एकदम अवेलेबल होतं इथे. चला तर मित्रांनो, मी पुढे दाखवतो तुम्हाला. जर आपल्या ग्रुपमध्ये कोण फोटो काढणारा आवडी मुलगा असेल तर इथे फोटो काढण्यासाठी खूप छान असे बनवून ठेवलेले आहे. बघू शकता, दाखवतो तुम्हाला. चला तर मित्रांनो, आता मी तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो. स्विमिंग पूल हा रात्रीचा एवढा छान वाटत होता की लाईट बघून एकदम भारी वाटत होता. बघू शकता तुम्ही सुद्धा. आणि लहान मुले जर असतील आपल्याकडे किंवा आपल्या फॅमिलीमध्ये तर छोटे टबसुद्धा होते त्यांच्यासाठी. आणि हा डीप टब आहे, याच्यामध्ये मोठी लोक स्विमिंग करतात. आणि वातावरण एकदम छान होतं रात्रीचं. बघू शकता इथे कॅरमसुद्धा आहे मित्रांनो. बघा, काही मित्र आमच्या अगोदरचे जे ग्रुप आले आहेत ते कॅरम खेळतात. पण कॅरम खेळायला मी दाखवलं असं तुम्हाला तिथे जाऊन, पण आपली त्यांच्यासोबत ओळख नाही म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. चला मित्रांनो, जी आम्ही बुक रूम केली ती तुम्हाला रूम दाखवतोय मी आता. कारण की आपण एवढे ग्रुपने येणार तर रूम पण कशी असेल ते दाखवतो तुम्हाला. या बघू शकता मित्रांनो, रूम एकदम क्लीन अँड क्लिअर होती आणि खूप छानसुद्धा होती. याच्यामध्ये आरामात 8 लोक झोपतील. AC वर्कसुद्धा करत होती चांगली. बघू शकता. आमच्या अगोदर जे ग्रुप आलेले त्यांच्या बाजूला रूम आहेत. सेम रूम होते सर्वांच्या. जर काही मोठे ग्रुप असतील त्यांच्यासाठी वेगळी रूम आहेत. खरंच खूप छान रिसॉर्ट आहे. आणि आमचे आदित्य भाऊ बघा ओक्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यांना कुत्र्यांची खूप आवड आहे. बघू शकता तुम्ही.
नाचून झाल्यानंतर आता जेवायची तयारी. जेवण खूप छान होतं, बघू शकता. भाकरी होती, चपाती होती, राईस होता, चिकन रस्सा होता, चिकन सुका होता. व्हेजमध्ये पण खूप छान होते. गुलाबजामसुद्धा होता, डाळ होता, डाळ तडका होता, पनीरची भाजी होती. मी पण सकाळी लवकर उठलोय. बघू शकता वातावरण एकदम छान आहे. सर्व जे ग्रुपचे मित्र आहेत रात्री 3 पर्यंत जागले होते, पूर्णपणे झोपून गेलेत. आणि रात्री इथं फूड क्वालिटी एवढी छान होती ना, खूप छान होती. नॉनव्हेज झालं, व्हेज झालं, खूप छान वाटलं. बघू शकता. फक्त माझाच ग्रुप उठून, कारण की आम्ही लवकर झोपलो, कारण की जास्त आमच्यात कोण ड्रिंक करत नाही, त्याच्यामुळं आम्ही लगेच उठून आता सकाळचा जो व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो. मग एक मिनिट. अरे ते सुबह सुबह क्या फिरायचं? रात्री कसं वाटलं? एकदम एक नंबर आहे. मस्त आहे जागा. जागा कशी आहे? स्पॉट कसा आहे? भाई, एकदम भारी. हा, आणि जेवणाचं वगैरे कसं वाटलं? मस्त आहे जेवण. आज फक्त पनीर उकारायला सांग त्याला. हाँ आपला विषय आहे. गौरू भाई, तेरा क्या सीन है? सर दर्द कर रहे हैं। क्यों? उधर देख कितने सारे ग्लास भरे हुए। वो तो है, तू ज्यादा पिया होगा तू. नहीं, फिर बिल्कुल नहीं। सागर भाऊ, काय वाटते तुम्हाला आजचं? एकदम मस्त झकास. आणि का रात्री नवीन वर्षाची नवीन सुरुवात एकदम. तुम्ही तर झोपले होते 10 वाजताच. नाही. आदित्य भाऊ, क्या चालू है? ओहो, वर्कआउट चालू है सुबह सुबह. तेरा प्रोटीन तो मेरे पास है. थैंक यू. क्या पुला विलास मार के देगा हम लोग को? पार्टी तो चलता रहेगा. वर्क किती वर्ष जिम करतो तू? किती वर्ष जिम करतो? मला झाले 10th स्टँडर्ड पासून लाईक मोर दॅन 15 इयर्स नाव. बघा, या फार्म हाऊसमध्ये जिम पण आहे. म्हणजे ज्याला जिमची आवड आहे तो जिम पण करू शकतो. बघा, बघू शकता माझा मित्र आदित्य खूप वर्कआउट करतो. जो पिकनिकला आलाय तरी पण तो बघा सकाळ सकाळ 7 वाजता उठून एवढा रात्री जागून सुद्धा बघा त्याचा वर्कआउट बघा. भाव आपला साताऱ्याचा आहे. पाहू शकता हा मॉर्निंगचा व्ह्यू खूप छान आहे. आमच्याच रूमच्या समोरच एक्झॅक्टली इथून दिसतो बघा. ही आमची इथे रूम आहे. बाकीचे आमचे सर्व मित्र आहेत तेही सुद्धा आहे बघ व्ह्यूचा. राहुल भाई, स्विमिंग पूल मध्ये काय प्रॉब्लेम झालाय? तुम्ही जात का ना आता? पाणी घाण झालंय. पाणी घाण झालं. हा बरोबर. करायला सांगायचं. बघा आता आम्ही दादाला बोललोय त्या क्लीन करणार आहे. म्हणजे इथे सर्व्हिस सुद्धा खूप छान आहे. आता आम्ही जस्ट सकाळ 7 वाजता उठून बोललो त्यांना की स्विमिंग पूलमध्ये थोडा प्रॉब्लेम वाटतोय, तर तो दादा येऊन आता क्लीन करेल. मग आम्ही परत डीप करू. बघू शकता बाजूचं वातावरण बघा, पूर्ण एकदम गावची फिलिंग येतोय बघा. इकडे सुद्धा रूम आहेत. आज जवळजवळ 5-6 ग्रुप होते रात्री, अजून झोपलेत तरी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. रूम एकदम एक्झॅक्टली खूप छान आहेत. नक्की तुम्ही या फार्म हाऊसला यायचा प्रयत्न करा. जलसा रिसॉर्ट म्हणून आहे किंवा फार्म हाऊस आहे, दोन्ही शब्द बोलू शकता तुम्ही. रात्री का मी तुम्हाला जास्त व्हिडिओ करू शकलो नाही, कारण की ग्रुप खूप होते. काही ड्रिंक करतात तर कोणाला आवडेल नाही आवडेल म्हणून मी काही जास्त व्हिडिओ केली नाही. हा स्विमिंग पूल आहे. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आज जलसा रिसॉर्टवरून जेवण वगैरे करून आम्ही कुठे जाणार ते आमचे सांगतीलच. राहुल दादा आता आपल्या इथून कुठे जायचं आहे? विशाल बद्रीनाथ टेम्पल आणि एक आहे नवग्रह टेम्पल. तिथे बघण्यासारखं काय आहे? एक आहे दोन्ही, एक शिव मंदिर आहे आणि एका ठिकाणी 9-7 का 8 मंदिर आहेत. म्हणजे आपले मित्र आहेत त्यांना तिकडे जायला पाहिजेच का? 100% जावा भावानो. खूप छान आहे. एक तारखेसाठी तर जावंच जावं. भरपूर गर्दी आहे. बघा आता जे शिवभक्त आहेत त्याही नक्की व्हिडिओ बघा. मी नमस्कार मित्रांनो, आता 10 वाजलेत, अजून नाश्ता आलाय नाही पण चाय तर आला. चाय पिल्यानंतर माझे मित्र आता कॅरम मध्ये बिझी आहेत. दाखवतो तुम्हाला.
आदित्य काय करतोस सकाळ सकाळीच? कॅरम? हा बघा इथं कॅरम पण आहे. त्या दिवशी आम्ही क्रिकेट खेळलो ते तिथे दाखवतो तुम्हाला. बघा पलीकडे क्रिकेट खेळलो. आता सर्व ग्रुपचे लोक आता नाश्त्याचा वेट करतात. काही जण तिकडे बसलेले आहेत. ब्लॉक करून टाकला, वाईट पण गेला एक नंबर लालच जोरात मार म्हणजे मला 5 रुपये लालच बुरी बला है देखो बायका. राहुल भाई मिसल कशी आहे? एक नंबर. काय म्हणू शकता आदित्य तो मिसल बद्दल? ऑल गुड हा रशियन. सागर सांग. एकदम मस्त खणखणी. चला मित्रांनो, आता आम्ही नाश्ता करून आलोय आणि आता आमचे मित्र बघा उनो खेळताय, बघू शकता. राहू भाई तुला येतो हा गेम? नाही भाई आता करतो पहिल्यांदा. म्हणजे याची बरबादी आहे. हा नक्की बरबाद आहे. तुला येतो गेम? हो समजलं. त्याला समजलं. आपको आता है सर जी? येस. आता है इनको भी. ही इज अ मास्टर. ये मास्टर है माइंड. और ये हमारा जॅकी. जॅकी टायगर. चला मग आता मी एन्जॉय करतो. व्हिडिओ मध्ये बघा, दाखवतो तुम्हाला गणपती बाप्पा. का अपना कोल्ड ड्रिंक और ये हो गया चखना, फिर काकड़ी वगैरह ये सब 350 प्रथम मिला है, टोटल 2000. चला तर मित्रांनो, आता आम्हाला चेकआउट करायचं असल्यामुळे आम्हाला दादा आमचा बाहेरच लंच लावून देतोय आणि ते आम्ही खाऊन आता निघणार आहोत देवदर्शनाला. ते तुम्हाला दाखवीन व्हिडिओमध्ये कुठे जायचं ते लगेच सांगतो तुम्हाला. बघू शकता वाटलंच मला हे दिवस एकदम व्हेज पण एकदम खूप छान जेवण आहे. अजिबात नॉनव्हेजची ग्रेव्ही व्हेजला होता आणि नॉनव्हेज आहे. आता आम्ही इथून जेवून व्हेजला राहू भाई, आता कुठं जायचं आपल्याला जेवून लगेच? आपल्याला जायचं बद्रीनाथ. इथून किती किलोमीटर आहे? 16 किलोमीटर. 16 किलोमीटर. ओके. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही जलसा रिसॉर्टला चेकआउट केले. आता आम्ही चाललो बद्रीनाथला आणि इथनं बद्रीनाथ जवळजवळ 8 ते 10 किलोमीटर आहे. आणि तिथं शिवभक्त जे खरंच असतील त्याही नक्की व्हिडिओ बघा, कारण की एका शंकराचं जे मंदिर आहे आणि ते दाखवण्याचा तुम्हाला एक प्रयत्न करतोय मी. चला मग डायरेक्ट आता आपण तिकडे भेटू. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय मंदिराच्या बाहेरच उभं आहोत. बघू शकता माझ्या मागे मंदिर आहे, तुम्हाला दिसत असेल. मी आता थोड्या वेळात वरती जाऊन तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेनच. फायनली आम्ही बद्रीनाथ मंदिराला पोहोचलेलो आहोत. माझ्या मागे बघू शकता हा गेट आहे, इथून एंट्री आहे. आणि पुणे हायवेला आणि कर्जतला जायला चौकच्या इथून लगेच एक्झिट मारल्यानंतरच हे मंदिर दिसेल. चला मग आता आपण आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला दाखवतो आतमध्ये मंदिराची. बघू शकता इथून एंट्री आहे जायला आपल्याला. बद्रीनाथ टेम्पलच्या पहिल्याच गेटवर आल्यानंतर पहिलंच मंदिर म्हणजे साईबाबा मंदिर माझ्या मागे बघू शकता तुम्ही. आणि माझे मित्र आदित्य यांना या मंदिराबद्दल काय थोडी माहिती असेल ते सांगतील झाली. इथली थेट माहिती तुम्हाला देऊ शकेल. ब्लॉगर. आणि थोड्या इंटरेस्टच्या नंतर हनुमानाचं मंदिर आहे, छोटीशी मूर्ती आहे, मग किती खूप छान आहे बघा मंदिर. आणि इथूनच आपल्याला वर जायचं आहे. चला मी दाखवतो तुम्हाला. वर न्यायचा प्रयत्न करतोय.
भोलेनाथची मूर्ती बघा किती छान आहे. बघा माझे सर्व मित्र आता पहिले हॅलो. हा इंटरेस्ट आहे इथला. मंदिराची एंट्री इथे आहे. पहिले आपण चांगला मूर्ताचा बघू शकता. खूप छान आहे. इथून एंट्री आहे. तर मित्रांनो आपल्या ब्लॉग इथे संपतोय आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्कीच खूप लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. प्लॅन चला भीमाशंकर. नेक्स्ट प्लॅन आमचा भीमाशंकरला असेल. तीही व्हिडिओ टाकेल मी आपल्या. स्टे ट्यून, स्टे Okay. कनेक्टेड. बाय.